म्हणजे तोंडात तोंड घालून बोलणं वाक्याला शक्य नसतं. ते थोडं इकडे होईल इकडे होईल. सिटीवाला इथे बसून 3 तास बोलेल तर त्या लक्षात येईल की काय मोमेंट नसेल तर काय होईल. आता ऐकू येतं? कुठलाही हेतू न ठेवता अखंडपणाने भगवंताचं स्मरण करणं हीच भगवंताची कलियुगातली भक्ती साधना आहे. मग अशी जर भक्ती करायची असेल तर त्यांनी काय होईल तर अहैतुक्य झालं की निष्काम भक्ती होईल. अप्रतिहत झालं म्हणजे दुसरं काही आकर्षणच नाही मग चित्ताला, तर वैराग्यही मिळेल. बघा, हेतू नसेल तर निष्काम हो, निष्काम झालो तर आसक्ती नसेल, आसक्ती नसेल तर ज्ञान येईल, वैराग्य पण येईल. म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य हे तिन्ही सगळं कलियुगामध्ये नारदांची जी इच्छा आहे, भक्ती ज्ञान विरागाना सुखमत पद्यते कथम स्थापनं सर्व वर्णेश प्रेमपूर्वक प्रयत्न, ती गोष्ट इथे आपल्याला लक्षात येते की व्हायला लागलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं वैराग्य, बघा त्याग आणि वैराग्यामध्ये पण फरक आहे. आपल्याला असं वाटतं की त्याग म्हणजे वैराग्य आहे. वैराग्य एक वेगळी गोष्ट आहे, त्याग वेगळी गोष्ट आहे. सूत्र सांगून ठेवतो, हातून सुटतं त्याला त्याग म्हणा, आणि काळजातून सुटतं त्याला वैराग्य. भर्तृहरीचं नाव ऐकलंय तुम्ही? सगळं राज्य वगैरे दान करून टाकलं आणि स्मशानामध्ये राहायला गेले. इतकं वैराग्य तर कुठून असणार? सारा सुख संपत्ती, त्याची कारणं वेगवेगळी आहेत, त्याच्यात आता आपण जाऊया नाही. स्मशानामध्ये जायचं, एक छोटस असं पात्र होतं त्यांच्याकडे, त्याच्यापेक्षा थोडं मोठं असेल, त्यात एकदाच पाणी भरून आणायचं, तेवढंच पाणी दिवसभर पुरवायचं. एक द्रोणभर भात एकदाच शिजवायचा, तेवढा तो एकदाच खायचा. मग दिवसभर अन्न नाही, पाणी नाही, आणि स्मशानामध्ये निवास. एके दिवशी असेच ते दुपारच्या वेळी स्नान संध्या झाली, माध्यान्ह संध्या, नैवेद्य दाखवायचा वेळ होता. त्यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वती विहार आकाशातून निघाले होते. आणि माता पार्वतीने बघितलं की हा भर्तृहरी स्मशानामध्ये बसलेला आहे. आणि तिने भगवान श्रीजींना विचारलं, सांगितलं की म्हणे बघितलं का त्याच्याकडे? असं वैराग्य खरंच अवघड गोष्ट आहे. शिवजी म्हणाले की अरे तुम्हा बायकांचं हेच मला पटत नाही, जरासं काही बघितलं की तुम्ही एकदम भारवून कसे काय जाता, हे काय वैराग्य? ते म्हणाले मला तुमचा पुरुषांचं कळत नाही, दुसऱ्या कुठल्याची जरा जरी कौतुक केलं तर तुमच्या पोटात इतकं का दुखतं? ते म्हणाले तुला माझं खोटं वाटतंय का? तर ते म्हणाले चला आपण परीक्षा घेऊ. ब्राह्मण ब्राह्मणीचा वेश घेतात आणि बस आता नैवेद्य दाखवलाय आणि पंचकौर घ्यायला सुरुवात आहे. जेवायचं कसं? आपण पानावर बसलो की एकदम सुरुवातच करताना असं नसतं जेवायचं. प्राणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. 5 प्राणांचा एक एक शीत भात खात किंवा एक एक भाकर चपातीचा तुकडा खात खात 5ही प्राणांचं स्मरण करत खायला पाहिजे. आपण काय कसंही सुरुवात करतो. इंग्रजांनी आपल्याला सांगितलं स्वीट डिश, आणि ते आपले पिता पितामह प्रपितामह असल्यासारखं आपण त्यांचं ऐकतो. आणि आहारशास्त्र सांगतं की जेवणाच्या शेवटी गोड खाणं म्हणजे तुमच्या शरीरातलं सगळं संतुलन बिघडवणं. जेवणाचा सुरुवात गोडाने झाली पाहिजे, शेवट तुरट हेने झाला पाहिजे. म्हणून आपल्याकडे सांगितलं जेवण सुरुवात करताना पानात डाव्या बाजूला वाढलेली चमचाभर खीर आहे शेवयाची, ती पहिल्यांदा खा, आणि जेवण संपल्यानंतर ताक पी.
आपल्याला वाटलं आपले पूर्वज मूर्ख होते. आता डायटिशियन तेच सांगायला लागले की जर गोडच खायचं असेल, शक्यतो खाऊच नाही पण खायचंच असेल, पहिल्यांदा खावं स्वीट डिश. असो, एकावर एक किती फुकट भेटतो ना मी. बस आता घेणार ते तेवढ्यात ओम भगवती दीक्षांत. आता ब्राह्मण दुपारच्या वेळी आलं, शीताला अजून भाताला हात लावलेला नव्हता म्हणून नैवेद्य देवाला दाखवलं फक्त. त्याने द्रोण उचलला आणि शिवजींच्या हातामध्ये दिला. माता पार्वतीने असं स्वतःसाठी एकदा शिजवलेलं हे अन्न त्याने तुम्हाला देऊन टाकलं, असं वैराग्य पाहिजे. रुको जरा, रुको जरा, देखो तो. आता ती म्हणाले की शिवजी म्हणाले पाणी पिली, हा भात खाऊन टाकला. ते म्हणाले की जल, त्यांनी जवळचं पाणी. मग तर माता पार्वतींना वाटतं की जिंकलो जातो. ती म्हणाले आता तरी, आता मान्य करा की हा खरंच विरक्त आहे. ते म्हणाले थांब, फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर झालं, अजून फायनल व्हायचं. ते म्हणाले की अरे तुमच्यासारखा विरक्त वैराग्यवाद कोणीच मी पाहिला नाही. एकदाच जेवता, एकदाच भात शिजवता, तोही द्रोण भरत, एकदाच लोटीभर पाणी आणता, ते तुम्ही देऊन टाकलं. केवढं वैराग्य आहे ना. भर्तृहरी म्हणाला की अरे भात आणि पाण्याचं काय घेऊन बसला, मी सगळं साम्राज्य देऊन टाकलंय. पार्वती मातेला वाटलं आता तर शिवजी म्हणाले की तुझ्या लक्षात आलं, त्यांनी साम्राज्य दिलंय हे याच्या मनात अजून आहे, म्हणजे वैराग्य पूर्ण नाही. हातून सुटतं तो त्याग असतो, इथून सुटतं ते वैराग्य असतं. आणि असं वैराग्य, असा त्याग दोन्हीही निर्हेतुक आणि अखंड भक्तीच आपल्याला प्राप्त होते. अशा भक्तीसाठी, निष्काम होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या वृत्तीत आर्तता असली पाहिजे. कलियुगामध्ये आपण सगळ्यात मोठी गोष्ट काय गमावून बसलोय, तर आम्ही संवेदनशीलता गमावून बसलो. म्हणजे आता आम्हाला खून झाल्याचं बातमी वाचून काही वाटत नाही, रस्त्यात ऍक्सिडेंट झाला तर आम्हाला काही फरक पडत नाही, म्हणजे चर्चा करतो आम्ही, पण आत काही घालमेल होत नाही की हे नाही व्हायला पाहिजे होतं, असं नाही होत. पुलवामाची घटना घडल्यानंतर एका प्रवासात उत्तर प्रदेशात एखाद्या घरी होतो आणि संध्याकाळी असंच काय कार्यक्रमाच्या दरम्यान ही बातम्या येत होत्या, बैठक होती ती चाललेली. घरी गेलो, मित्र होता, मित्राची बायको, त्याचे 2 मुलगेच होते, 2. तर मी गेल्यानंतर मला असं वाटलं की आता जेवायची तयारी. तर गेल्यानंतर तो म्हणाले की विवेकजी आज रसोई नहीं बन पाई. मला काय वाटलं काय वहिनीनं काही त्रास होतो. मना नहीं, हमने तय किया, लेकिन आपको अगर चाहिए तो कुछ ना कुछ तो लाके दूंगा. हमने तय किया कि पुलवामा में ऐसी बात हो गई है तो आज खाने में मन नहीं लगेगा, अच्छा नहीं लगेगा. किती घरात त्या दिवशी उपवास झाला असेल, घरापाठाचा चौथा आपण जेवलो का त्या दिवशी, स्वतःला विचारायचं. आणि जेवलो असेल तर आपण या देशाशी तादात्म्य भावलेलो नाही आहोत. कारण का, आर्तता आपल्या वृत्तीत राहिलेली. पाकिस्तानवर जेव्हा आक्रमण होत होतं ती सगळी रात्र आपण युद्धातल्या रम्य कथा म्हणून नाही, पण पहिल्यांदा हा देश काही ना काहीतरी सिद्ध करतो आहे, पुरुषार्थ, त्याच्या आनंदात आपण टीव्हीवरच्या बातम्या, आता त्याच्यावर भाष्य सुरू झालं, एकतर्फी भडक बातम्या द्यायच्या असतात युद्धाच्या काळात. आता एक
विचित्र प्रश्न विचारला जातो सरकारला, आपली विमानं किती पडली. तर हे देशद्रोही आहे ज्यांच्या मनात हा प्रश्न येतो. युद्ध म्हणजे काही एकतर्फी गालफाडात मारण्याचं पद्धत नसते ना. 4 मी मारणार, 2 तो मारणार. माझंही काही नुकसान झालं असेल, त्याचं जास्त नुकसान झालं असेल, पण त्याच्या नुकसानाच्या विषयीचा आनंद वाटण्यापेक्षा आपलं नुकसान किती झालं हे जगाला कळावं आणि सरकारचं हसं व्हावं, अशी ज्यांची निकृष्ट बुद्धी आहे, कलियुगाचं फळ आहे. पण माझी संवेदना मला त्या रात्री झोपून देत होती का म्हणून भडक होतो. कसं कळलं टीव्ही वाल्यांना की लाहोरवर बॉम्ब पडला? नाही कळलं बेटा. तुझ्या बाबाचं काय केलं? बरं वाटतंय ना आम्हाला, पहिल्यांदा माझा देश जिंकतो आहे हे बघून बरं वाटतंय ना. हे बरं वाटणंच अर्थ आहे. बरं वाटणं अर्थ काय? ती अर्थता जर आपल्यामध्ये असेल तर निर्हेतुक भक्ती पण जमते, वैराग्य पण प्राप्त होतं, त्याग पण जमतो आणि शरणागतीने आपल्या ओठावरती आर्ततेतून जे प्रकट होतं त्याला आरती म्हणतात. अशा आरतीसाठी आता आपण सिद्ध होऊया आणि अन्य प्रश्नांची उत्तरं आणि कथा भाग उद्या आपण करू. तोपर्यंत आपण आज कथेला इथे विराम करतो. द्वारकाधीश भगवान की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ